बीड जिल्ह्यातून मला सातत्यानं धमकीचे फोन येत आहेत। या सगळ्या संदर्भात अंजली दमाने यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी पुरावे सुद्धा सादर केले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात। सरळ तुम्ही सांगितलं की वंजारा समाज कसा नोकरीला लागला, मुंडे साहेबांच्या काळात लागला, मुंडे साहेबांनी पोलीस केलं। मुंडे, तुम्ही माझी ट्विट त्याच्यानंतरची बघितलीत? एखाद्या समाजाला हातभार देणं ही वेगळी गोष्ट आहे। बिलकुल, तुम्ही ना वाद घालायचे असले ना तर फोन करत जाऊ नका। तुम्हाला जे करायचंय ना तुम्ही कायदेशीर करा। ऐकून घ्यायचं असताना कुठलाही समाजाची कळकळ असणारा एकही माणूस फोन करत नाही। सगळे यांचे कार्यकर्ते मला फोन करतात, त्याची कल्पना आहे मला। आता माझं काम काय आहे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला। माझं काम काय आहे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये। मी तुम्हाला तेच सांगतेय, आता आम्ही शिकलेले पोरं मान्य करतो, तसं भगवान बाबानंतर पाहिजे ते समाज पूर्वतन झालेलं नाहीये। ते सांगितलं त्यांना, ताईंना सभ्य भाषेत बोला म्हणून। हा, त्याच्या खाली काय लिहिलंय? त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का? कोणतं काय लिहिलं त्याच्या खाली? त्याच्यामुळे मी कॉल करतोय। हा, म्हटलं की ताई अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही? म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलरवर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता? इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय?